नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक महापालिकेच्या सातपूर प्रभागाचे सभापती समाधान देवरे यांनी प्रभाग क्रमांक 8 मधील गंगापूर गाव परिसरात पावसाळी पाहणी दौरा केला। या दौऱ्यात वीज, पाणी पुरवठा, ड्रेनेज, गार्डन, घंटागाडी सेवा, वृक्षांची छाटणी तसेच पावसाचं पाणी घरांमध्ये शिरण्यासह विविध नागरिक समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। यावेळी स्थानिक नगरसेवक आणि नगरसेविकांनी नागरिकांच्या अडचणी सभापती समाधान देवरे यांच्यासमोर मांडल्या। यावर समाधान देवरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले। प्रलंबित आणि पूर्ण झालेल्या कामांचा नियमित आढावा घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। दौऱ्याला अनुपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांवर समाधान देवरे यांनी नाराजी व्यक्त केली। नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अशा पाहणी दौऱ्यांना उपस्थित राहता येत नसेल तर बदली करून घ्यावी असा इशारा त्यांनी यावेळी दिला। पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी असंही त्यांनी स्पष्ट केलं। माझ्या नगरसेविका तसेच आपले महापौर विलासांना शिंदे यांनी सगळ्यांनीच या ठिकाणी दौरा केला। अधिकाऱ्यांना करतो येणार खरोखर ठरलो जास्तीत जास्त गाडी पालापाला काढणं आणि बांधकाम आणि ड्रेनेज सगळ्यांना मी आज असं आत्माचा निरोप देतो। कारण तुम्ही 4 वर्षापासून कुठेही प्रशासक असल्यामुळे तुम्ही कुठेही फिरले नाही, परंतु आता ह्या नगरसेवकांना ही जनता जाब विचारते। म्हणून सगळ्यांना विनंती करतो की आता जो काही दौरा झाला असेल 8चा याच्या आधीचे फोटो आणि त्याच्यावर काय ॲक्शन झाली त्याचे फोटो आम्हाला लवकरात लवकर कळवायचं। सगळ्या डिपार्टमेंटला मी डिवोन करतो की सगळ्या डिपार्टमेंटची तुम्ही आज दुपारी मीटिंग घ्या। आज जरी सुट्टी असेल तरी तुम्ही आमच्यासाठी याला आयोजित केला होता आणि बरोबर दौरा गेला नुसता दौरा घेऊन चालणार नाही। संपूर्ण अधिकाऱ्यांनी याच्यावर ॲक्शन झाली पाहिजे आणि नाही झाली तर तुम्हाला 2 तारखेला सगळ्या अधिकाऱ्यांना आम्हाला उत्तर द्यावं लागते। म्हणून जी ॲक्शन होणार आहे ती ॲक्शन आम्हाला कळवा की जिथं तुम्हाला मेनमध्ये होईल ते मेंटेनन्समध्ये करा, जिथं तुम्हाला नगरसेवकांचा निधी वापरायचा तो वापरा, जिथं कॉमन निधी वापरायचा तो वापरा, परंतु कामं झाली पाहिजे याची सगळ्यांनी दक्षता घ्या आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी फाईल लवकरात लवकर पुटअप करून आणि पुढच्या महासभेला कशा फाईल येतील मंजूर होतील डॉक्युमेंट याची काळजी घ्यावी सगळ्यांनी। प्रशासनाला माझं एवढंच म्हणणं आहे, घंटा गाडी प्रत्येकाच्या घरी जाते कचरा घेण्यासाठी, कारण नागरिक प्रत्येक गोष्टीचा कर भरतात, करदाते आहेत आणि त्या करावरती नाशिक महानगरपालिका ही त्याचं उत्पन्न मोठं साधन आहे। आणि असं असताना महानगरपालिकेने नागरिकांना ज्या प्राथमिक सुविधा आहे त्या देणं क्रमप्राप्त आहे। त्याच्यात घंटागाडी, स्वच्छता, पाणी, ड्रेनेज, लाईट या सगळ्या गोष्टी देणं क्रमप्राप्त आहे। पण मला असं वाटतं आमच्या प्रभागात जास्त हॉटेल्स आहे, लॉन्स जास्त आहे, त्या ठिकाणचा कचरा प्राधान्याने घेतला जातो, परंतु नागरिकांचा कचरा घेण्यासाठी 4-4 वेळा त्यांना सांगावं लागतं का या बिल्डिंगमध्ये जा, इथला घ्या, परंतु त्यांना एवढी घाई असते का माणूस एखादी ज्येष्ठ महिला असते, ज्येष्ठ नागरिक असतात, कचऱ्याचा डबा घेऊन येईपर्यंत घंटागाडी पुढे गेलेली असते आणि मग त्या ज्येष्ठ नागरिकाला पुढे जावं लागतं, एवढी घाई त्यांना झालेली असते। आणि माझं तर 100% रास्त सांगणं आहे का आमच्या प्रभागातली घंटागाडी व्यवस्था ही अतिशय कुचकामी आहे। असं सांगायचं की प्रभागामध्ये आम्हाला अतिक्रमण मुक्त हवे, खड्डे मुक्त हवे व नागरिकांना जे काही त्रास होत असेल पाण्याबाबतीत किंवा काही तर त्या समस्या आम्ही सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू। घंटागाड्या जे काही पालापाचोळा उचलायला पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त हॉटेल्स असतील, त्यानंतर वेगवेगळे मटेरियल आणि पुष्टे जे काही महापालिकेला ज्याची आवश्यकता नाही त्या वस्तू उचलून ते घंटागाडीत भरतात, त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दलही आमचं बोलणं झालं आत्ताच महापौर अण्णांनी सांगितलं, उपमहापौर आपले सभापतींचं पण बोलणं झालं, आमचं सगळ्यांचं त्यांना बोलणं झालं का हे असं झालं नाही पाहिजे, कारण जो काही झाडपाला वगैरे पडत आहे नागरिकांना त्रास होत आहे। या दरम्यान प्रभागाच्या नगरसेविका अंकिता शिंदे, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक, महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, सातपूर, नाशिक।